5 हॉटेलमध्ये बसणाऱ्या रस्त्यावर बसल्यात काहीच. तर तुम्ही सगळ्यांनी मला मेसेज करून पिडलायसा की मेगी पुण्याला गेले आणि तू कशी काय राहिल्यास, कारण जिथं मेगी तिथं मी आणि जिथं निक्की तिथं मेगी, हा सीन सगळ्यांना माहितीच आहे. तर फायनली गाईज मी सुद्धा आलोय पुण्याला. आता लई जणांना माहिती आहे की मी पुण्याला का आलोय आणि एक एक जणांना माहित सुद्धा नाहीये. तर माझ्या ब्लॉग मध्ये पुढे तुम्हाला कळेलच की पुण्याला मी का आलो. तर आल्याला मेघना मॅडमांनी मला डायरेक्ट शॉपिंगला घेऊन गेले. मला माहिती आहे, मी मध्येच येऊन तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट सांगायला लागलोय. मी मेघना आहे गाईज, ज्यांना माहिती त्यांना माझं इंट्रोडक्शन द्यायला लागलोय. मी तुला सांगतो, प्रचंड वेडी आहे मोबाईलच्या कवरसाठी. माझ्याकडे ऑलरेडी 17 मोबाईलचं कवर आहे, हे अर्ध्या जणांना माहीत असेल. मग मला ही निक्की अजिबात घेऊन देत नाही मोबाईलचं कवर, म्हणून मी काय केलं सांगा, निक्कीला पहिले FC रोडला घेऊन गेलो. तिला तिथं 2 मोबाईलचं कवर खरेदी करून तिला घ्यायला लावलो. आणि आता ही मला बोलूच शकत नाही ना, कारण हिच्याकडे पण आता 4 कवर झाले, 4 नाही 5 कवर झालेले हिच्याकडे मोबाईलचे. त्यामुळं गाईज कसं आहे माहिती आहे काय, डोकं चालवायचं. पण मी तुला घेऊन देणार नाहीयेच आहे. थोबाड फोडीन तुझं. शांत बस, ब्लॉग माझा आहे. तर गाईज ही भांडणं तर आमची कायमच चालू राहतात. त्याच्यानंतर आम्ही गेलो तुळशीबागेमध्ये. तुळशीबागेत जाताना आम्ही रिक्षा बुक केली होती आणि हे रिक्षावाले काका रिक्षा मारत होते की विमान मारत होते हेच मला कळत नव्हतं. खरंच या पुण्यातल्या माणसांना गाडी मारण्यासाठी ऑस्कर अवॉर्ड दिला पाहिजे, कारण अशी गाडी मारतात की कुठला माणूस कुठं गेला आणि कुठून आला कळतच. मेगीचा ओव्हर कॉन्फिडन्स बघा, मेगीनं डायरेक्ट भेलची ऑर्डर दिली आणि ह्या सुक्या भेळसाठी मेगीनं 80 रुपये पे केलेत. तर असेच पुण्यातले व्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.